शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना आणि अगदी मनापासून जे आहे माझ्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर चला, मॉर्निंगची टाईम आहे, आज आहे बारस आणि ह्या वर्षी कसं आम्ही बारसीच लग्न लावून घेतलं जातात। तुळशीचं लग्न आहे आज सकाळी। तर सकाळपासून जे आहे की नाही तयारी सगळी सुरू आहे, जसं की भांडे वगैरे पिठायचे, घासाघाशी आणि घरी पूजा असली ना की भरपूर काम असे असतात, जसं की हार करायचे तर झेंडूचे, पुन्हा तुळशीरंदांना मी त्या दिवशी कलर दिला, त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाच होता। तर सकाळी जे आहे की नाही मॉर्निंगची टाईम आहे, सगळे भांडे वगैरे घासून जे पूजेचं पाणी घेतलं इथं मी, आणि आता मला करायची पूजा। आणि सगळी की नाही घरातली वगैरे पूजा जी आहे ना देवाची ते करून घेतली, चौकटीची ते। आणि आता जे आहे की नाही चौकटीजवळ जे नित्यनेमाने रोज जे आहे की नाही महालक्ष्मीसाठी दिवा लावित असते ना, ते जे आहे मी इथं लावून घेतला। आणि तुळशीला पण सकाळी एक दिवा लावलाय, कारण की नाही आज आहे तुळशीचं लग्न म्हणून सकाळी दिवा लावलाय, कारण की नाही वाऱ्यानं दिवस सकाळचा राहतच नाही आणि संध्याकाळी कसं वारं नसते ना, आता का अशामध्ये खूपच वारं सुटायला ना, आमच्या इकडलं कसं सगळं खुलं वातावरण आहे ना, त्याच्यामुळं पण तरी मी आज सकाळी दिवा लावलाय, म्हटलं आता चालू राहू की काही राहू, पण दिवा जे आहे ना खूप वेळ जे आहे ना खूप छान जळाला आज। आणि आज जे आहे की नाही तयारी खूप सकाळपासूनच सुरू आहे, आणि म्हणजे तुळस इतकी सुंदर आली की नाही, हिरवीगार अशी। महागच आत्ता 4-5 दिवसाखाली मी कटाई केली, कारण कटाई केली की नाही की झाड आपलं खूप असं डेरेदार होत आहे आणि ऊन पण आता भरपूर लागायला। तर चला सकाळची पूजा वगैरे म्हणजे सकाळी की नाही मॅट वगैरे सगळे जे आहे ना ऊन पडलं होतं म्हणून मी धुतले होते, आणि हे डायनिंग टेबलवरलं कवर बी सगळं जे आहे ना धुवून टाकलं, कारण की नाही पसारा इतका असते ना डायनिंग टेबलवर काढायचा, ते खूप कटाळ असते। पण आज सकाळी जे आहे की नाही सगळं जे आहे ना कपडे ठुले तर, आणि हे सगळं धुवून टाकलं पहिल्यांदा, तर मग पूजा वगैरे केली। आणि हे जे आहे की नाही मिस्टर आणि मी दोघं पण ह्याच्यामधलं पाणी पितो, जसं की कॉपरचं आहे हे छोटंसं घंगाळं, आणि शरीरासाठी ब्लड प्रेशरसाठी खूप असं उपयुक्त। आणि इथल्या इथं जे आहे की नाही पाणी वगैरे पितो, आणि खूप छान आहे। किती बघा ऑनलाईनहून घेतलेलं आहे मी ते, आणि मला खूप छान भेटले, जसं की 2200 काही तिचं प्राईज होती। आणि आता झाली संध्याकाळची 4ची टायमिंग, जसं की चहा वगैरे पिऊन घेतला मी, आणि इथं लागली कामाला, जसं की आता मला सगळी जी सजावट वगैरे करायची, तुळशीरंदा बनायची, आणि घरी मी एकटीच असल्यामुळं सगळं मलाच करावं लागतंय। आकाश थोडंसं करू लागते, पण ते गेलंय दुकानी, आणि त्याला 5 वाजता जे आहे की नाही मी घरी यायला सांगितले, कारण ते मला थोडंसं काम करू लागते। आणि इथं जे सगळे झाडून वगैरे सगळे जे 4 वाजता काढून घेतले, आणि किती झाडून काढा तुम्ही, आमच्या इथं झाडं इतकेत ना की 5 वेळा तर किती कमस कम 3दा मला अंगण झाडणं होतंय, जसं की मॉर्निंगची टाईम, पुन्हा सगळं कामं वगैरे झाले ना की तेव्हा पण अंगण झाडत असते, कारण दिवसभर कोणी येते जाते म्हणून। आणि इथं की नाही आज कपडे वर टाकले नव्हते मी, कारण मला वर जाणं येणं 3-3दा होत नाही म्हणून, की नाही मग आमच्या सीड्या पण खूप उंच येतात, त्याच्यामुळे खालच्या खाली नाबाळ कसं मिनिटातच यायला मी जाऊच तर कपडे भिजून जातात, म्हणून जे खाली टाकलं होतं। आता पूजा असली की नाही, जसं की दसऱ्याची पूजा राहते आपली, दिवाळीची पण पूजा राहते ना, आता ही तुळशीरंदांची पूजा, तर अशी की नाही संध्याकाळी पूजा असतात ह्या। आणि अंगण की नाही झाडलं, जर पाणी वगैरे मारलं ना, पहिले त्याच्यात बाहेर सडा वगैरे टाकून रांगोळी ते टाकत होत्या, पण आता मी इथं मस्त पाईपनं पाणी मारून घेतलंय। आणि आज जे आहे की नाही तुळशीरंदांच्या साईडला मला हळदीचं लेपन करून त्याच्यावर रांगोळी काढायची आहे, कारण खूप छान अशी रांगोळी दिसते, आणि मला खूप दिवसापासून काढायची होती, पण की नाही तुळशीच्या म्हणलं तर आपल्या दिवाळीची वेळेस खूप अशी गडबड असते, जसं की घरी पण पूजा करायची, दुकानी पण जावं लागतंय, आणि हे करायला की नाही टाईम जास्त लागते। आता घरच्या घरीच पूजा म्हणून आज जे आहे की नाही मी हे तुळशी मस्त हळदीचं लेपन करून ह्याच्यावर मला सगळी रांगोळी काढून घ्यायची, आणि कशी वाटते रांगोळी ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा। खूप छान असं गवगव दिसते बघा, आपण हळदीनं लेपन केलं ना,
आणि खूप छान रांगोळ पण अशी उठून येते ना. आणि जसं की हळदीचा कलर आणि तुळशीचा कलर एकच झाला. सकाळपासून जी आहे की नाही तयारी भरपूर चालू आहे. जसं की आता तुळशीचं लग्न झालं की आपली दिवाळी जी आहे की नाही खऱ्याप्रमाणे समाप्त होती. तर चला मी तयारी काय काय केली तुळशी लग्नाची ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळं जे आहे ना पूजेचं साहित्य काढून ठेवलेलं आहे. चला दाखवते मी काय काढलंय. हे बघा इथं मस्त की नाही आपल्या जे पंते आहेत ना सगळ्या तेलानं बनवून ठेवले. कारण जे आहे ना आपल्या तुळशीच्या बाजूला सगळं डेकोरेशन करायचं. मोठे मोठे जे आहेत ना गेंदा फुलं आणि 100 रुपये किलो फुलं झाले. तर जसं की दसरा दिवाळीला 50 रुपये किलो होते आणि आता तुळशीचं लग्न आहे म्हणून खूप महाग दिले. तर इथं जे आहे ना वटीचं साहित्य काढून ठेवलं. इथं जे हार करून घेतलाय मी. आणि इथं जे आहे की नाही तीळ आणि साखरेचा प्रसाद असतंय आमच्या इकडं. आणि इथं जे आहे ना फुलाच्या आणि तांदूळाच्या अक्षत केल्या तर त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकलंय. जसं की वस्त्रमाळ पण केली आहे. आणि इथं जे आहे की नाही आपल्या तुळशी मातेचं सगळं शृंगारचं सामान ठेवलंय. जसं की मंगळसूत्र आहे आणि तेलगू मॉडेल मंगळसूत्र. बघा आता आम्ही चौकमध्ये राहतो तर तशा पद्धतीचं हे जे आहेत ना जोडवे आहेत. आणि ह्या जे आहेत ना फुलवाती ज्या आवळ्यावर आपल्याला बाहेर लावायच्या. आणि हिरव्या बांगड्या घेतल्या, चुनरी घेतली आणि घटाचं साहित्य घेतलं. ह्याच्यामध्ये जे आहे की नाही एक ब्लाऊज पीस बाकी आहे. आणि चला आता बाहेर जे की नाही आपण हळदीचं लेपन लावून ठेवलेलं आहे ना ते पण सुकलं असेल. तर घरातली सगळी तयारी झाली माझी. आता मी बाहेर चालले रांगोळ काढायला. आणि कोणती रांगोळ घालते कशी काढते ते व्हिडिओ जे आहे ना लास्टपर्यंत जे आहे ना तुळशीच्या लग्नाचा ते बघत राहा. येलो ह्याच्यावर की नाही रेड ह्याचं कॉम्बिनेशन आणि व्हाईट ह्याचं खूप छान असं दिसू लागलं. आणि इतकं छान घवघव असं मंदिर दिसू लागलं. कारण हळदीचं लेपन केलं होतं ना खूप छान वाटू लागलं. आणि जसं तुळशी वृंदावनाचा खालचा कलर एक झालता त्याच्यामुळे तर जास्त उठावा असं देऊ लागला कलर. आणि सगळं जे आहे की नाही आता जे धाटं वगैरे सगळे आणले. जसं की आता तुळशीचा मांडव इथं घालायचा आहे मला. आणि सगळी तयारी की नाही मिस्टर यायच्या आधी मला सगळं करून ठेवावं लागतंय. त्यांना बिलकुलही हे घरातले कोणतेही कामं येत नाही. जसं की सगळं करावं लागते मलाच. तर आता फक्त आलं की नाही ते आरती घेतात आणि आरती करतात. तर इथं जे आहे की नाही आता मी तुळशीच्या लग्नाची सगळी तयारी करते. जसं की मला मणी मंगळसूत्र सगळं घालायचं आहे. जसं की आपलं साडी वगैरे कसं नेसतो तर तशी हिरवी नाही तर लाल दरवर्षी जे आहे की नाही मी हेच कलर जे आहे ना 2 हे करीत असते. तर ह्या वर्षी नाही हिरवं मस्त ब्लाऊज पीस घेतलंय. आणि छोटंसं जे की नाही घोंगट आहे ना ते पण मी तिला ओढणार आहे. तर बघा आता लास्टपर्यंत जे आहे ना तयारी कशी करते काय नाही ते. आणि आवळे वगैरे सगळे आणलेत बघा. मेन की नाही आवळ्याचा खूप मान आहे बघा तुळशीच्या लग्नाला. तर भरपूर आवळे आणले तर ह्या वर्षात पण खूप महाग आहेत. आणि इथं जे आहेत की नाही मी 5 आवळे घेतले तर. आणि त्याच्यावर जे आहेत ना तुपाच्या फुलवाती लावायचा मान आहे. आणि आपल्या इथं कसं ते आणि तुळशीच्या लग्नाला कसं शालिग्रामचा खूप मान आहे. तर माझ्या इथं शालिग्राम नाही. तर ज्याच्या इथं शालिग्राम नाही ना तर ते आवळा ठेवून अशी पूजा करतंय. तर तुळशी वृंदावनामध्ये एक आवळा ठेवायचा आणि हे काही इथं वर ठेवलाय मी. आणि त्याची पूजा जी आहे की नाही शालिग्राम म्हणून करायची. ना तर शालिग्राम असला ना तर शालिग्राम पण चालतंय. पण माझ्या इथं शालिग्राम नाही. कंपल्सरी जे आहे की नाही तुळशीच्या लग्नाला शालिग्राम असा लागतंय. तर चला माझी सगळी तयारी झाली आहे. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला काय नाही आमच्या तुळशीचं लग्न कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जे आहे लास्टपर्यंत बघत राहा कारण आता आहे तुळशीचं लग्न.